राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे अजितदादा रणजितदादा आहेत आपल्या बरोबर आणि त्यांच्यासोबत आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रवीण जगदाळे सुद्धा आलेले आहेत। काय म्हणाल, आपली आज महानगरपालिकेच्या ज्या परिस्थिती झाली त्या हिशोबाने आपल्याकडची स्ट्रॅटेजी काय असेल आणि आज आपण जे फॉर्म भरायला आलात तर आपण कुठल्या पद्धतीने पुढचं नियोजन केलेलं आहे सांगा। गेल्या 9 वर्षानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागली आहे आणि ग्रामीण भागामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली विकास कामं होत असताना भोर तालुक्याचा किंबहुना पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास त्या ठिकाणी झालेला आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह त्या ठिकाणी आहे। नगरपालिकेमध्ये पण चांगलं यश त्या ठिकाणी मिळालं। आज या माध्यमातून करत असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत आहेत आणि त्याच्या सर्वसामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्याच्याबद्दल आनंद आहे। त्यामुळे प्रचंड उत्साहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांचा अर्ज आज या ठिकाणी दाखल होतोय। येत्या 10-15 दिवसामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदमध्ये झेंडा फडकवल्याशिवाय सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी या पुणे जिल्ह्यातली ग्रामीण जनता त्या ठिकाणी राहणार नाही। महापालिकेचा एकंदर निकाल पाहता त्याचा परिणाम काही आपल्याकडे होईल असं वाटतंय का? महानगरपालिकेमध्ये जर आपण पाहिलं असेल तर ज्या पद्धतीने राजकारण किंवा जी काही परिस्थिती झाली त्याच्यामध्ये शहरामधलं राजकारण वेगळं असतं आणि ग्रामीण भागातलं राजकारण वेगळं असतं। या पुणे जिल्ह्यामध्ये आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, सुप्रियाताई सुळे असतील, या माध्यमातून या विकास कामं त्या ठिकाणी झालेली आहेत। त्यामुळे ग्रामीण जनतेला त्यांच्या सुखदुःखामध्ये आणि अडचणीमध्ये आणि विकास कामाला कोण पाठबळ देते, त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा जिल्हा परिषदवर त्या ठिकाणी राहणार आहे।